नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून प्रभावशाली नेते समरजित सिंह घाटगे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। या घडामोडीमुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात बांधणी सुरू केली असतानाच घाटगे यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठी खिंडार पडली आहे। समरजित सिंह घाटगे यांनी काही काळापूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे। घाटगे यांच्या या निर्णयामुळे कागल मतदारसंघासह कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचे बोलले जात आहे। समरजित सिंह घाटगे यांचा भाजप प्रवेश हा शरद पवार यांच्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठा धक्का मानला जात असून यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, मात्र अवघ्या काही काळातच तुतारी सोडून त्यांनी पुन्हा एकदा कमळ हाती घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। मुंबईतील भाजप मुख्यालयात झालेल्या एका दिमागदार सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।